बाईला मम्मी बापाला पप्पा म्हणायचं तुम्हाला काय म्हणायचं? मला तर म्हणे आमटी मला रुपये दे, आमटी मला रुपये दे, आमटी आमटी आमटीच म्हणायचं बाई मला. तुम्हाला म्हणायचा आमटी. बरं झालं तुम्हाला तो भात नाही मानला तर काढून खाल्ला असता. अहो बाई तुम्हाला तो आमटी नसेल म्हणाला, तुम्हाला म्हणायचा म्हणत असेल आंटी. असंच काहीतरी म्हणलं. तुम्हाला म्हणायचं आंटी आणि तुमच्या नवऱ्याला आंटी ना म्हणा आंटी ना. मी काय म्हणतो बाई हाय तशा ठिकाणी झोप ना. महिलाच काय म्हणले तो अहो मी म्हणतो तुम्हाला गादी पलंग पाहिजे ना तो तुम्ही महिला करा. आलेच का कोणा तुम्ही तिथं? मला वाटतं महिला 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 म्हणजे काय? अहो बायाला म्हणतात महिला. काय म्हणले तुम्ही? बायाला म्हणतात महिला. म्हणजे बायाला म्हणतात महिला पहिला गाड्याला म्हणतात पहिला. बाई हे नव्हतं माहित मग मला. नाही नाही खरंच नव्हतं माहित. अहो नाहीतरी चार भीतीच्या आत तुम्ही आम्हाला तेच केलं. चार माणसात तरी सांगू नका ना. बर मी काय म्हणतो 10-20 महिला एकत्रित या मग बचत गट स्थापन करा. एखाद्या बँकेला जोडा. मग त्या बँकेमध्ये दर महिन्याला आपले 1500 रुपये त्या बँकेमध्ये ठेवायचे. ऐकलं का मला काय सांगायला लागला? शहाणा पैसे बँकेत नेऊन ठेवायचे आणि त्या बॉची बदली झाल्यावर पैसे कोणाला मागायचे? म्हणजे तुमचं बरं डोकं आहे बाई. आडाणी म्हणलं तर राग बी येतो. तरी त्या साहेबाची बदली झाली तर तुमच्याकडे पासबुक असतं ना. पासबुक इथं एका बुकाचे पंचायत मला 5 पासबुक. अहो 5 नाही हो बाई. पासबुक असतं त्याच्यावर तुमचं नाव असतं तुमचा फोटो असतो. महापडू अंगाला 2-4 फोटो वाले की चालली वर तोड करून इकडं. त्या फोटोमुळे तुमचे पैसे जाणार नाही. मग त्या बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला 0% व्याजानं कर्ज घ्या. मग गादी घ्या, पलंग घ्या, उशी घ्या, मच्छरदाणी घ्या. ध्यानात आलं. परत दिवशी मी गेले त्या जाधव साहेबाच्या घरी. बर त्याचा हात पंक्चर झाला ना त्याला पाहायला गेले. गाडी पंक्चर झाली असेल? नाही हात पंक्चर झाला. गाडी पंक्चर झाली. हात पंक्चर झाला. हात कुठे पंक्चर होत असतो? असं ढवळा शिबिर बांधला होता गळ्यात लुटलं लटकेला आणि हात लटकेला होता त्यांचा. त्याला फ्रॅक्चर म्हणतात ना. असं काहीतरी झालं. त्याला पाहायला गेले. मला सांगते त्याला पाहायला गेले ते बाई. अक्का तुम्हाला बी सांगते जरा नीट ऐका. गुडघे इतकी तर नुसतं गादी होती त्या साहेबाच्या मध्ये. गुडघे इतकी गादी. मला एवढं नवल वाटू लागलं. मी साहेबाकडे पाहते गादीकडे पाहते साहेबाकडे पाहते गादीकडे पाहते नुसतं टक मग टक मग टक मग. गुडघे इतकी गादी होती बाई. गुडघा खाली याला कंबर म्हणते. याला कंबर म्हणते. तुमचं बरोबर ध्यान बाई माणसाच्या कंबराईवर. मन काय गेला पण तन काय गेला नाही. अहो तसं नाही हो बाई. याला गुडघा खाली याला कंबर म्हणतात. मग इतकं तितकं हुकत माणूस. मग 2-4 बोट हुका हातभर हुकावं लागेल. तुम्हाला सांगते ना काय झालं. ती गादी अशी चमचम 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 करीत आहे गादी. त्या बाई त्या गादीवर एकदा बसले तर 3 दौडाली बाई मी. ती गादी नव्हती बाई. मग त्याला सोफा सेट म्हणायचं. काय म्हणले? सोफा सेट. आता सोफा सेट होतं का अवघड सेट होतं ते नाही माहित मला. पण होतं काहीतरी. अहो मी काय म्हणतो बाई हाय तशा ठिकाणी झोपला असते ना. बिघडलं कुठं? पण मच्छर झोप येऊ देत नाही. असं मग मच्छरदाणी लावून झोपायचं. ती मच्छरदाणी मी दिली होती. कोणी दिली होती? आमच्या गावचा नरसाबाईला. सरसबाई असं नरसाबाईला. अहो नरसाबाई रखमाबाई असं. नरसाबाई ना. नरसाबाई कुठं नाव असतं का? ती नाही का हो ढवळी शिपी साडी घालती ती दयाखान्यातली ती नर्स. नरसाबाई म्हणते का? मला सांगते ना काय झालं. ढवळी शिपीत कपडे तिच्या अंगात. आणि ती आली आणि तिनं ती फुकट दिली मला मच्छरदाणी. बरोबर आहे. मी काय केलं मच्छरदाणी लावली अशी पलंगाच्या भोवती. बरोबर आहे बाई. आणि मी झोपले पलंगाच्या खाली. आणि असं कोण डोकं लावलं? मी म्हणलं त्या मच्छराला चकमा द्यावा. तर ते गेले तिथं बी आले सकाळी सकाळी. तू त्या मच्छरला चकमा द्यायला लागली. त्या माणसाला गुलकंडी द्यायला लागली. हाय तशा ठिकाणी झोप ना. झोपले असते ना. मग बिघडलं कुठं? अहो बाई तुम्हाला माहिती आहे का? संसार दुःखामुळे चौकड इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संत सांगतात या संसारामध्ये दुःख आहे पण त्या दुःखाला सामोरं जा. स्त्री पुरुषाचे एकचित्त तेथे लक्ष्मी नाणे नावणीत. स्त्री पुरुषाचा विळा भोपळा तेथे लक्ष्मी तरी कंटाळा. गोड बोलून गोड संसार करून घ्या. तुमच्या संसारात काही कमी पडणार नाही. तुम्ही बोलले ना भाऊ. आता माझ्या सगळं ध्यानात आलं. अनेका जनार्दनी समरस झाले. सद्गुरुला शरण गेले.
आता तुम्ही घरी जाऊन नवऱ्या सगळं भांडणार का? आता एकदा तर नाही भांडायची. मला काय तुझा भरोसा नाही बाई. मग शपथ घेते तुमची. माझी शपथ नको देऊ. आमच्या सगळ्या ह्या देवीच्या यात्रेसाठी नवरात्रासाठी सगळ्या सुवासनी जमलेल्या आहेत. बाया जमल्या की सौभाग्यवती म्हणजे तिनं नाव घ्यावंच लागतं. शपथ नको देऊ. हिला आपण नाव घ्यायला लावू. चालेल ना ताई? बरोबर आहे ना? सगळ्या महिलांचं म्हणणे तुम्ही नाव घ्या. कस करू अक्का घेऊ का नाव?